नागपूरच्या पाचपावली परिसरात मध्यरात्री 5 जणांच्या टोळीनं एका महिलेच्या घरासमोर धिंगाणा घालत परिसरात दहशत निर्माण केली। महिलेसह तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आणि मध्यस्थी करण्यात आलेल्या शेजाऱ्यालाही मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे। ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्करी बाग या परिसरात घडली। 5 युवक एका महिलेच्या घरासमोर जमले आणि मोठमोठ्यानं आरडाओरड करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। संबंधित युवकांनी महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली। गोंधळाचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले असता आरोपींनी त्यांच्याशीही अरेरावी केली। तसंच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या आरोपीला धक्काबुक्की आणि मारहाण देखील करण्यात आली। इतकंच नव्हे तर हातात शस्त्र घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। 5 जे आरोपी आहेत यातले आदित्य रहाटे, शुभम राऊत, वेदांत धुर्वे, स्नेहल मयान आणि सुमित रहाटे यांना ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास सुरू आहे, कारवाई सुरू आहे।